नारळ पण हवा होता, पण इकडे बोलतात की नारळ देत नाही म्हणून. कितीला पडला? हे आम्हाला 250ला पडलं. 9 वाजता मी पास घेतला, आता वाजलेत 12. दर्शन घेऊन फक्त दीपेची हालत ही झाली आहे. व्हेज आहे व्हेज. सगळीकडनं नो एंट्री, सगळीकडे पार्किंगची सुविधा नाही. कंटाळा आला. बघू आता, आपली गाडी उचलली तर आपलं नशीब बेकार आहे समजून आपण चाललो. मंदिर आहे वाटते. अरे तो मंदिरच वाटते. तर कसं काय मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आपण निघालो आहोत देवदर्शनाला. मुंबईतले जे छान छान गणपती मंदिर किंवा अजून देवांचे मंदिर आहेत ते मला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. कुठले कुठले मंदिर आहेत ते सगळे मंदिर आपण कव्हर करायला चाललेलो आहे. ज्या ज्या नवीन जोडप्यांचे लग्न झाले आहेत त्यांच्यासाठी तर ही व्हिडिओ एकदम छानच आहे. तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजेल आपल्या मुंबईमध्ये किती छान छान मंदिर आहेत. तिकडे तुम्ही विजिट करू शकता. आज आम्ही निघालो आहे एक चांगला दिवस पकडून जे काही आपल्याला मंदिर भेटतील ते विजिट करायला. तर स्टार्टिंगला दीप्तीने ते रुमाल पाडला होता. मग दीप्ती बसली गाडीवर आणि आम्ही आता इथनं निघत आहोत. तर इथनं आपली व्हिडिओ स्टार्ट होते. आणि हे आपण पहिल्या स्टॉपवर पोचलेलो आहे. पहिलं आपण पोचलो आहे गणपती बाप्पांकडे, म्हणजे सिद्धिविनायक. मुंबईमधला सगळ्यात फेमस असा टेम्पल. सिद्धिविनायकला गेलं नाही तर तुम्ही मुंबईकरच असले तर आपण पहिला सगळ्यात आधी गणपतीच्याच पाया पडतो, म्हणून आम्ही गणपतीच्या टेम्पलला आलो आहे. तर सिद्धिविनायकला आम्ही पोचलो. आम्हाला वाटलेलं की गर्दी एवढी नसेल, कारण की हा वीक डे होता. आम्ही सोमवारी गेलो होतो तर आम्हाला वाटलं गर्दी नसेल एवढी, पण इकडे खूपच जास्त लाईन होती. जी VIP लाईन होती तीच खूप मोठी होती, पण जी फ्री लाईन होती त्यामध्ये लोक नव्हते. कारण सगळ्या लोकांना वाटलं की VIP लाईनने जाऊ तर लवकर जाऊ, पण सगळे तिथे तटकले VIP लाईनमुळे. VIP लाईनमध्ये सगळ्यात जास्त गर्दी, हे तुम्ही बघू शकता. खूपच जास्त गर्दी झाली होती VIP लाईनमध्ये. आम्ही पोचलो सिद्धिविनायक टेम्पलला, पण एवढी गर्दी आहे इथे. VIP लाईन पण एवढी मोठी आहे, खूप जास्तच मोठी आहे. इथे जवळजवळ आमचे 2-3 तास जातील ना. 2 तास तर राहणार नाही, 2 तास एवढं नाही वाटत, 1 तास जाईल. पहिल्याच दर्शनाला खूप टाईम जाणार आहे. काय काय घेतलंय तितकी? जास्वंद आणि दुर्वा घेतलाय. दुर्वाची माळ आहे, हार आहे, चुनरी आहे. सध्या तरी आम्ही एवढंच घेतलं आहे. नारळ पण हवा होता, पण इकडे बोलतात की नारळ देत नाही म्हणून. कितीला पडला? हे आम्हाला 250ला पडलं एवढंच. आम्ही आता चालू VIP लाईनमध्ये. प्रति व्यक्ती इथे 100 रुपीज आहे. फायनली थोडा मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. हां, 9 वाजता मी पास घेतला, आता वाजलेत 12. 9 वाजता नाही, 10 वाजता पास घेतला. सॉरी 10 वाजता पास घेतला. आणि 12 पर्यंत, म्हणजे 2 तास तरी लागले आम्हाला. हां, आणि आता आम्ही चाललोय 2 तास लाईनीत उभे होतो. मग इथनं आता निघालो आहे. आता चाललो महालक्ष्मीला. अवतारावर जाऊ नका, देवदर्शन चालल्या, ऊन खूप आहे. आता आपण निघतोय सिद्धिविनायकवरनं महालक्ष्मीकडे.
एक दर्शन घेऊन फक्त दीपेची हालत ही झाली आहे. व्हेज आहे, व्हेज. दर्शनाला चालू आहे आम्ही, व्हेज खातो. मला तेवढं कळतं. आम्ही पोचलेलो आता मुंबादेवीला. खूप अथक प्रयत्नांनी गल्ल्यांमधनं शोधून सगळीकडनं नो एंट्री, सगळीकडे पार्किंगची सुविधा नाही. कंटाळा आला. बघू आता. आपली गाडी उचलली तर आपलं नशीब बेकार आहे समजून आपण चाललो. लावली कुठेतरी गाडी एका जागेवर. बघू आता. इथे लाईन दिसते काय? लाईनच आहे का? इथनं कशी लाईन असेल? ओके, इथनं गल्लीत नाही टेम्पो. नाही शकत असं काय. हा घरच्या दिशेने निघालो होतो. रस्त्यात आम्हाला दिसला बाबुलनाथ टेम्पल. आमच्या आधी प्लॅनमध्ये होता तो, पण नंतर आम्ही ठरवलं की नको जाऊया, कारण की सगळीकडे गर्दी बघून थकलो होतो. पण आम्हाला देवाने समोर रस्ता दाखवला तर आता जाऊन येऊया. बघू जरा. टेम्पल बघायला छान आहे. बघा तुम्ही.
बघू जास्त असेल तर परत येऊ. तो पण कुठला रे मंदिर आहे वाटते. अरे तो मंदिरच वाटते. येऊ शकतात. आले नाही भेटले. आम्ही जात होतो रस्त्याने. आम्हाला रस्त्यामध्ये महालक्ष्मीमध्ये गर्दी नाही दिसली. परत आता मलाडच्या साईडने चाललेलो आम्ही. तर इथनं आम्हाला गर्दी नाही वाटत होती. तर आम्ही लावली आहे बाईक. जाऊन आता बघूया की गर्दी आहे की नाही आहे तेवढी. हा घे ना. बाहेर नाही पण हेच आहे ना मेन मंदिर. तर सुंदर असा हा दिवस संपला. आम्ही दिवसभर देवांचे मस्त मस्त दर्शन घेतले. आम्हाला एवढी सुंदर मंदिरं मुंबईमध्ये आहेत हे माहीत नव्हतं. तुम्हाला पण अशी मुंबईमधली चांगली चांगली मंदिरं फिरायची असतील तर या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या मंदिरांना तुम्ही व्हिजिट करू शकता. एवढी सुंदर सुंदर मंदिरं मुंबईमध्ये आहेत हे खूप छान गोष्ट आहे. तुम्ही पण ही मंदिरं व्हिजिट केलीच पाहिजे. तर हा व्लॉग इथेच संपतो आहे.